नमस्कार, मी डॉक्टर योगेश गुसावी, मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रोक्टोलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग इन नाशिक. आज आपण जाणणार आहोत व्हॉट आर द वॉर्निंग साइन्स ऑफ एनोरेक्टल डिसीजेस. तर पहिलं कारण आहे त्याच्यामध्ये ब्लड इन स्टूल, जे की फ्रेश ब्लड असू शकतं किंवा ऑल्टर्ड ब्लड. सेकंड जे कारण आहे चेंजेस इन फ्रिक्वेन्सी ऑफ बॉवेल मोमेंट्स, ज्याच्यामध्ये अनएक्सप्लेन डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं किंवा ऑनसेट ऑब्स्टिपेशन, जेणेकरून एअर पॅसेज किंवा गॅस पास करायलाही पेशंटला खूप त्रास होऊ शकतो. तिसरं कारण येतं अनएक्सप्लेन ॲनिमिया. असं कोणत्याही कारणाने शरीरातील रक्त कमी होत असेल तर आपल्याला अशा वेळेस कोलोनोस्कोपी करून किंवा सिग्मॉइडोस्कोपी करून बघायला पाहिजे, जेणेकरून जे अनएक्सप्लेन ॲनिमियाचं रिझन आहे ते पण आपण फाइंड आउट करू शकतो. चौथं जे रिझन आहे ते ॲब्डोमिनल पेन. एनोरेक्टल डिसीजेसमधले डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये बऱ्याचदा हिमोरॉइड्स किंवा इतर त्याच्याबरोबर कोलॉन कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सर अशाही काही गोष्टी असू शकतात, ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये ॲब्डोमिनल पेन किंवा सिव्हिअरली क्रॅम्प्स येणं ह्या गोष्टीसुद्धा दिसतात. तर अशा पद्धतीने हे जे कार्डिनल साइन्स किंवा वॉर्निंग साइन्स आपण म्हणू शकतो, असे जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना व्हिजिट केलं पाहिजे. थँक्यू.